सध्या तरी स्वतःच्या नवऱ्यावरती विश्वास ठेव. सचिनला मी चांगला ओळखतो. असंच काहीतरी कारण असल्याशिवाय तो असं काही करणार नाही. हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. बाबा काळजी तर वाटणारच हो. हे तिकडे कुठे आहेत, कसे आहेत, कुठल्या संकटात नाही ना सापडले, सतत विचार येतात डोक्यात माझ्या. मी हे बघ, असं काहीही होणार नाही. सचिन समर्थ आहे स्वतःची काळजी घ्यायला. हे बघ, तू टेन्शन घेऊन स्वतःचा त्रास मात्र वाढवतेस. आपल्यावर ते सगळे आरोप तिने शार्दूलवरती ठेवलेत. चांगलाच फसवलंय त्याला. काका पण मग आता शार्दूल, आता काय, पोलिसांनी अटक केली शार्दूलला. ज्या माणसाने तिच्यावर एवढा विश्वास टाकला त्यालाच दगा दिला तिने. ते होणारच होतं नेहा. अगं, आगीत हात घातला ना की चटका बसणारच. आणि हा शार्दूलचाच मूर्खपणा आहे जो आता भोवतोय त्याला. पण काका, मला नाही वाटत शार्दूल हे असं काही. ते मला माहितीये ग, चांगलंच माहितीये. तिने फसवलंय त्याला ह्याच्यामध्ये. पण मग आता काय करायचं? शार्दूलला जन्माची अद्दल घडली. निदान आता तरी त्याला तुझी किंमत कळेल. ठीक आहे, बघू पुढे काय होतं ते. मी कळवत राहीन तुला. हा, पण हे बघ ना, तू ह्या गोष्टीचं फारसं टेन्शन घेऊ नकोस, कळलं? हो. आता आपण काहीही करू शकतो निरंजन. आपण खूप श्रीमंत झालो आहे. आणि शिवाय पॉवर ऑफ अटर्नी सुद्धा आपल्याचकडे आहे. ताई, पण मग मी? अरे तुझी पॉवर ऑफ अटर्नी मी आहे. तुला हवं ते माग माझ्याकडे, मी देईन. पण अर्थात तू जर एखाद्या शहाण्या भावाप्रमाणे आपल्या बहिणीची प्रत्येक गोष्ट मान्य केलीस तरच. म्हणजे इथून पुढे मला तू जसं म्हणशील तसं वागावं लागेल. ऑफकोर्स. काय वेळ आली आहे माझ्यावर. कोट्याधीश धनाजीराव मान्यांचा मुलगा आज असा जेलमध्ये सडतोय, तेही त्या प्रियांकामुळे. का केलं तिने असं? मी तर तिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं आणि तिने माझा असा घात केला. का का आता मला कोण सोडवू शकेल इथून? कोण मदत करेल माझी? नशिबानेच त्याच्याशी खेळ खेळलाय. त्याला तुझ्या प्रेमाची जाणीवच नाही, त्यामुळे तू त्या प्रियांकाच्या जाळ्यात फसलाय. अगं, पण मी आणि राजाराम काकांनी त्याला वेळोवेळी या गोष्टीची कल्पना दिली होती. हजारदा समजावून सांगितलं त्याला, पण त्याने शेवटपर्यंत आमचं ऐकलं नाही. अगं, पण तो तुमच्यावर तरी कसा विश्वास ठेवणार? कारण त्याला आधीच काही आठवतच नाहीये ना. वरुण, प्लीज. काय झालं शारदा? वरुण, आय एम रिअली नॉट कम्फर्टेबल. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. पण मला हे सगळं. ओके शारदा, नो प्रॉब्लेम. आय एम फाईन. हे तर मगाशी चालेल. बरं. जेवण झाली तुमची? हो, ह्यांचं झालंय. मी जेवीन थोड्या वेळात. वहिनी, तुम्ही काहीही काळजी करू नका. दादांना कितीही उशीर झाला ना तरी त्यांना जेवण वाढल्याशिवाय मी झोपणार नाही. बरोबर. बाकी सगळं ठीक आहे ना? हो वहिनी, तुम्ही इथे कसली काळजीच करू नका. सगळं व्यवस्थित सांभाळतेय मी. बरं, मग ठेव फोन. बरं. एक बाईच्या नादाला लागून तू नेहाला घराच्या बाहेर काढशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. शार्दूल, लक्षात ठेव, तू अजून हिला नीट ओळखलेलं नाहीयेस. आणि स्त्रीच्या वेशातली नागिण आहे ही. मी खरंच काही केलेलं नाहीये. हे सगळं करणारी व्यक्ती कोणी दुसरीच आहे. कोण आहे ती व्यक्ती? शार्दूल माने.